वर्क अँड एनर्जी. सो पेज नंबर आहे 18. चला तर मग आता स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले ऑब्झर्व, काही फोटो या ठिकाणी दिलेला आहे, ते फोटो व्यवस्थित बघा. एक मुलगी अभ्यास करत आहे, एक मुलगा चेंडू खेळत आहे, त्यानंतर एक दुसरी मुलगी टीव्ही बघत आहे, त्यानंतर परत एक व्यक्ती आहे जो काम करत आहे. ओके, व्हेरियस ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आणि आता कॅन यू टेल मध्ये 2 क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन, इन विच पिक्चर अब हॅज वर्क बीन डन. कुठल्या पिक्चर मध्ये काम होत आहे तुम्हाला सांगायचं आहे. या 4 पिक्चर पैकी कुठल्या पिक्चर मध्ये वर्क डन होत आहे. सेकंड क्वेश्चन आहे, फ्रॉम सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू when do we say that work has done. आणि सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू वर्क हॅज डन कुठं होतंय तुम्हाला सांगायचं आहे. तर दोन्ही क्वेश्चन्स मध्ये, फर्स्ट क्वेश्चन मध्ये सगळ्याच पिक्चर मध्ये वर्क डन होत आहे, सगळेच लोक काम करत आहे, हा फर्स्ट क्वेश्चन आहे. पण सेकंड क्वेश्चन जो आहे, सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू वर्क डन कुठं होत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आता दोन्ही क्वेश्चन तुम्हाला लवकरच कळणार आहे, मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे, मग त्यानंतर तुम्हाला दिले यायचे आहे. चला तर बघूया काय दिलेलं आहे. जनरली एनी मेंटल और फिजिकल ऍक्टिव्हिटी इज रेफर्ड टू ॲज वर्क. एखादं मेंटल और फिजिकल ऍक्टिव्हिटी आपण ज्यावेळेस करतो, म्हणजे मेंटल और फिजिकल ऍक्टिव्हिटी. मेंटल म्हणजे काय, आपण डोक्याने काहीतरी विचार करू लागलो, जसा अभ्यास करू लागलो आपण, मेंटल ऍक्टिव्हिटी झाली. आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, एका ठिकाणी दुसरी वस्तू नेऊ लागलो, तिथे ठेवू लागलो, याला आपण काय म्हणलो, फिजिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजे मेंटल अँड फिजिकल ऍक्टिव्हिटी याला काय म्हणलं जातं, वर्क म्हणलं जातं. त्यानंतर वेन वी वॉक और रन द एनर्जी इन अवर बॉडी इज यूज टू डू द नेसेसरी वर्क. ज्यावेळेस आपण चालतो, ज्यावेळेस आपण पळतो, आपल्याला हे करण्यासाठी काहीतरी एनर्जी लागते, ती एनर्जी आपण यूज करतो, आपल्या बॉडीला ती एनर्जी लागते काहीतरी काम पूर्ण करण्यासाठी. सो एनी काइंड ऑफ वर्क मीन्स वॉन्ट एनर्जी. म्हणजे कुठलाही काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एनर्जी. सो एनर्जी अँड वर्क इज इंटर रिलेटेड. वी से दॅट अ गर्ल हू स्टडींग इज वर्किंग और परफॉर्मिंग वर्क बट दॅट इज मेंटल वर्क. त्यांचं म्हणणं आहे, जी मुलगी अभ्यास करत आहे, जी मुलगी स्टडी करत आहे, ते एक वर्क आहे, पण ते कुठलं वर्क आहे, मेंटल वर्क आहे. आपल्याला जो क्वेश्चन विचारला होता त्याचे आन्सर आता स्टार्ट झालेले. ओके, इन फिजिक्स वी डील विथ फिजिकल वर्क्स. वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग इन फिजिक्स. फिजिक्स मध्ये वर्कला फिजिकल वर्क म्हणलं जातं. वर्कचे वेगवेगळे टाइप्स आहे. आता आपण मेंटल वर्क बघितलं, तसं मग फिजिकल वर्क आपण बघतोय आता. तर मग वर्क इज सेड टू बी डन व्हेन द फोर्स अप्लाय ऑन द ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट्स. आता फिजिकल वर्क बद्दल बघूया. फिजिकल वर्क म्हणजे काय, फिजिक्स मध्ये, सायन्स मध्ये वर्कची डेफिनेशन काय आहे. वर्क डन कधी म्हणलं जातं, व्हेन फोर्स अप्लाय ऑन द ऑब्जेक्ट्स. इट इज अ ऑब्जेक्ट, फोर्स अप्लाय ऑन द ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट गेट डिस्प्लेसमेंट. आणि ऑब्जेक्ट काय झाला, डिस्प्लेस झाला, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेला, तो मोशन आला. आपण आता फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलं होतं, लॉज ऑफ मोशन बघितलं आपण. तर ज्या वेळेस एका ऑब्जेक्टला आपण फोर्स अप्लाय करतो आणि ते ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतो, डिस्प्लेस होतो, त्याची जागा काय होते, बदलते, मग आपण त्याला काय म्हणलं जातो, वर्क डन म्हणलं जातं. त्याला कुठलं वर्क डन म्हणलं जातं, फिजिकल वर्क डन म्हणलं जातं. मग या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे, हा जो चेंडू खेळतोय, त्या चेंडूमध्ये जी डिस्प्लेसमेंट होती फोर्स अप्लाय केल्यामुळे, तसंच एक हमाल आहे, तो काहीतरी वस्तू आपल्या खांद्यावर उचलून नेतोय. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं, फिजिकल वर्क डन म्हणजे काय, ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय केल्यामुळे ऑब्जेक्ट मध्ये डिस्प्लेसमेंट व्हायला पाहिजे, त्याला म्हणलं जातं फिजिकल वर्क. जसं तुम्ही एखादा डोर खोलत आहे किंवा त्याला ढकलत आहे, पुल करताय किंवा पुश करताय, तर आपण त्याला फिजिकल वर्क म्हणू शकतो. कारण ऑब्जेक्टवर तुम्ही जो फोर्स अप्लाय केला त्यामुळे त्याच्यात काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली, आणि मग त्याला आपण फिजिकल वर्क असे म्हणू शकतो. यू हॅव ऑलरेडी लर्न दॅट वर्क डन बाय अ फोर्स acting on an object is the product of the magnitude of the force and the displacement of an object, the direction of this force. So students, वर्कचा आता या ठिकाणी एक फॉर्म्युला आपण बघत आहोत. वर्क म्हणजे काय, सो वर्क म्हणजे इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्कचा फॉर्म्युला काय आहे, इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट अँड दिस डायरेक्शन ऑफ वर्क इज इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स आहे त्या डायरेक्शन मध्ये तुमचं वर्कची डायरेक्शन असणार आहे. तर या ठिकाणी वर्कचा एक फॉर्म्युला आपण बघत आहे. काय वर्कचा फॉर्म्युला, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ओके, त्यानंतर कॅन यू रिकॉल मध्ये दिलेले व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस अँड देअर एक्झाम्पल्स. स्टुडंट्स, हा क्वेश्चन तुम्हाला हो काय, फोर्सेस आणि त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारलेला आहे. तसेच आपण फिजिक्स मध्ये, सायन्स मध्ये मेन 4 टाइपचे फोर्सेस बघतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. हे 4 फोर्सेस आहे, त्याचे एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे आहे. ओके, यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये या ठिकाणी यू हॅव लर्न हाऊ टू कॅल्क्युलेट वर्क डन अन ऑब्जेक्ट व्हेन द डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स बट इफ द डिस्प्लेसमेंट इज नॉट इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स हाऊ डू वी कॅल्क्युलेट अमाउंट ऑफ वर्क डन. स्टुडंट्स, ज्यावेळेस यांनी असं सांगितलेलं आहे, यू हॅव लर्न दॅट कॅल्क्युलेट वर्क डन अन ऑब्जेक्ट व्हेन द डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ अन फोर्स. डिस्प्लेसमेंट आणि फोर्सची डायरेक्शन एक असेल
तर मग आपल्याला वर्क डन काढायचा फॉर्म्युला माहिती आहे, जसं आपण आता बघितलं होतं. फोर्सची डायरेक्शन अशी होती आणि डिस्प्लेसमेंटची पण डायरेक्शन कशी होती, अशीच होती. मग दोघांची डायरेक्शन एकच असल्यामुळे आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे. बट जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ची डायरेक्शन जर अपोजिट असेल तर मग वर्क डन कसं फाइंड करायचं हे आपल्याला बघायचं आहे. तर स्टुडंट्स, या खाली एक आपण ऍक्टिव्हिटी बघणार आहे, पण त्या ऍक्टिव्हिटीच्या अगोदर आपण थोडंसं चर्चा जी केली आता वर्क आणि एनर्जी बद्दल, तर आपण थोडंसं बेसिक इंट्रोडक्शन बघितलं. काय काय बघितलं आपण? वर्कचा आपण फॉर्म्युला बघितला, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ते दोन्ही क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे आहे. ऍक्टिव्हिटी मध्ये कोण वर्क करतंय, कोण काम करतंय, कोण नाही करते. मग मेंटल वर्क बघितलं, म्हणजे ती मुलगी जी स्टडी करत आहे तिची जागा काही बदलत नाही, एका जागेवर बसून ती स्टडी करत आहे, त्याला मेंटल वर्क म्हणलं जातं. बट ऍक्च्युली आपल्याला फिजिकल वर्क सायन्स मध्ये काय असतं ते आपण बघायला भेटलं. ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय करतो आणि ऑब्जेक्ट मध्ये डिस्प्लेसमेंट होते आणि मग त्याला आपण वर्क डन असे म्हणतो आणि त्याचा फॉर्म्युला सुद्धा आपण या ठिकाणी बघितला. तर प्रॉपर डेफिनेशन वर्क डनची काय आहे? व्हेन वी अप्लाइड फोर्स ऑन द ऑब्जेक्ट देन ऑब्जेक्ट गेट डिस्प्लेसमेंट अँड दिस काइंड ऑफ वर्क इज कॉल्ड एज वर्क डन. दिस इज द प्रॉपर डेफिनेशन ऑफ वर्क डन. आणि ते दुसरं मेंटल वर्क ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बेसिक आज आपण ज्या टॉपिक मध्ये जे बघितलं पेज नंबर 18 वरचा ते तुम्हाला पूर्ण व्यवस्थित रीड करायचं आहे. त्यानंतर कॅन यू रिकॉलचा पण क्वेश्चन, तुम्हाला फोर्सेसची फॅमिली आपण बघितली तेही तुम्हाला मी सांगितलं, तेही बघा. त्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपण लवकरच बघू. सो हॅव अ नाईस डे. थँक्यू.